The Step for Girls project has been devised and implemented in rural areas to support adolescent schoolgirls with the essential 4 transformational steps. In these health camps, the checkup routine is followed every month for girls with critical health issues and every quarter for others who have normal health indicators. The camp involves checkups of BMI, hemoglobin, BP and oxygen levels. The girls are given medicines and tonics through the medical camp, and the girls are guided with counseling for cases that show low BMI, low hemoglobin, with a pictorial explanation about the diet plan to follow for improving all health outcomes. आमच्या शाळेमध्ये लर्निंग स्पेस फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. ते आम्हाला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतात, तसेच गाईड्स, वह्या, पुस्तकं हे सुद्धा उपलब्ध करून देतात. याचा आम्हाला अभ्यासामध्ये खूप फायदा होतो. तसेच दर 3 महिन्याला मेडिकल चेकअप करतात. ज्या विद्यार्थिनीचं HB कमी असेल त्यांना त्या प्रकारच्या गोळ्या व पोषण आहार उपलब्ध करून देतात व मुलींसाठी पॅड सुद्धा देतात आणि आम्हाला याचा खूपच फायदा होतो. मुलींना या ठिकाणी जी मासिक पाळी आहे त्या मासिक पाळीच्या संदर्भात जागरूकता व्हावी आणि त्यानंतर ही मासिक पाळी आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे स्वच्छता किंवा त्याच्या पाठीमागचे आपले जे गैरसमज काय आहेत ते दूर करणं हा एक उद्देश आहे. लर्निंग स्पेस फाउंडेशनतर्फे फळभाज्याची बियाणे देण्यात आले. ते बियाणे आम्ही आमच्या घरी लावले. ते बियाणे फळभाज्या झालेल्या भाज्या आम्ही आहारात रोज खाल्ल्या. त्यामुळे आमचे उंची, वजन, हिमोग्लोबिन वाढले. ही आमची परसबाग आहे. या परसबागेमध्ये कारेली, भेंडी, दुधी, भोपळा, वांगी हे लावलेले आहे. या बियाण्यांना आम्ही सेंद्रिय खत देतो. आम्हाला बियाणं दिला, आम्ही लागवड केली, पाऊस पडला त्याच्यामध्ये सगळा झाला. ते आम्ही नेऊन विकतो पण ना खातो पण. लर्निंग स्पेस फाउंडेशनचे मी खूप आभारी आहे. धन्यवाद.